मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम आपल्या शाश्वत फार्म या यूट्यूब चॅनलच्या सर्व सबस्क्रायबर्सना मी मनापासून धन्यवाद मानतो. तुम्ही जो आपल्या चॅनलला पाठिंबा देत आहात, एक भरघोस प्रतिसाद देत आहात, त्यामुळं शेळीपालन या विषयावरील नवीन व्हिडिओ घेऊन येण्याचं एक बळ आम्हाला मिळत आहे. आजही तसाच एक व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहोत. आमच्या सांगली शहरापासून, मी जिथं राहतो सांगली शहरापासून फारच दूर छत्रपती संभाजीनगर येथे पालखेड या गावी आपण आलेलो आहोत. आणि इथे येण्यामागचं कारणही तसंच आहे मित्रांनो. शेळीपालन करण्यासाठी फार काही मोठं नियोजन लागतं, फार काही सोयीसुविधा लागतात आणि आपला गोठा अगदी शहराच्या जवळच पाहिजे, तरच आपल्याला एक मार्केट मिळेल आणि आपण आपली जनावरे तिथे विकू शकू. हा जो काही ग्रह आहे तो तितकासा बरोबर नाही आहे. ते आपला हा फार्म पाहून आपण नक्कीच ठरवू शकतो मित्रांनो. आज आम्ही आमच्या शहरापासून इतका दूर इथं आलेलो आहोत. त्याचं मुख्य कारण म्हणजे आपण एक करडू खरेदी करण्यासाठी इथं आलेलो आहोत. जर आपल्या गावापासून 500 किलोमीटर दूर आणि कोणत्याही मोठ्या शहराच्या अगदी नजीक नसलेल्या ठिकाणी एका गावामध्ये शेतात अतिशय अरुंद रस्त्याने आत जाऊन आपण हा फार्म जर तिथे एक करडू घेण्यासाठी जात असो, तर नक्कीच या फार्मवरील कामही त्या पद्धतीचं असणार आहे हे ओळखण्यासाठी आपल्याला पुरेसं आहे. हा फार्म ज्यांचा आहे ते चेतन जाधव यांची मुलाखत आपण पुढे पाहणारच आहोत व त्यांनी आपल्या मेहनतीने, जिद्दीने बिटल शेळीपालन क्षेत्रात कसं काय नाव आपलं कमावलेलं आहे आणि एक फार मोठं नाव या बिटल शेळीपालन क्षेत्रात ते झालेले आहे. तो प्रवास आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. त्यांचे जे काही प्राणी आहेत सध्या ते सांभाळत आहेत, ते अशा प्रकारचे प्राणी आहेत, किती छान त्यांची क्वालिटी त्यांनी मेंटेन केलेली आहे किंवा त्यांची निवड कशी आहे या शेळीपालन क्षेत्रातली, याबद्दल माहिती घेणार आहोत. सध्या आपण त्यांचा गोठा पाहत आहोत. अतिशय सुंदर गोठ्याचं पण नियोजन आपण पाहू शकता. पिल्लांसाठी वेगळी व्यवस्था केलेली दिसते मित्रांनो. तसेच शेळ्या आत्ता सध्या बाहेर चरण्यासाठी गेलेल्या आहेत आणि सध्या या गोठ्यात त्यांना शेळ्यांना राहण्यासाठी जे काही कप्पे वगैरे केलेले आहेत ते आपण पाहू शकतो. तर मित्रांनो, माझी तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि जर आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय शिवराय मित्रांनो. शाश्वत फार्म या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे आलेलो आहोत, पालखेड गावात, आणि अशा ठिकाणी एक शेळीपालनचं बघायला आलेलो आहोत क्षेत्र. जर महाराष्ट्रातले एक टॉपचे 5 गोटे बिटलचे हे करायचं झालं तर हा गोटा त्या 5 मध्ये 100% असणार आहे. अशा ठिकाणी आलेलो आहोत. आपल्या सोबत आहेत चेतन जाधव, आम्ही चेतन भैया म्हणतो त्यांना सर्वजण. चेतन भैयांच्या गोठ्यावर आज आलेलो आहोत आणि त्यांच्या बिटलचा हा गोठा, त्यांची बिटलचे अॅनिमल सर्व पाहणार आहोत. भैया, स्वागत आहे आमच्या चॅनल मध्ये. एक थोडक्यात तुमची ओळख आणि तुमचा एक बिटल पर्यंतचा प्रवास एक थोडक्या शब्दात आम्हाला सांगा. माझं नाव चेतन गोरखनाथ जाधव, मुक्काम पोस्ट पालखेड, तालुका वैजापूर, जिल्हा संभाजीनगर. आणि आपला बिटलचा प्रवास कसा काय, साधारण थोडक्यात किती वर्ष झालं करताय आणि आता कोणत्या लाईन मध्ये काम केलंय तुम्ही? साहेब, काय आपल्या बिटल मध्ये साधारण आता एक 6 ते 7 वर्ष कंप्लीट झाले. म्हणजे पहिले पण आम्ही करत होतो, पण पहिले दुसऱ्या फिमेल होत्या, दुसऱ्या आपल्याकडे शिरोई शोधत होतं. पण एक 7 ते 8 वर्ष जवळपास झाले. तर सुरुवातीला एक 2020 पासून आपला जो गोठा आहे, 2020 पर्यंत मी जेमतेम बिटल मध्ये काम करत होतो. पण 2020 नंतर आपला गोठा आमचे वस्तात सालीम मामू कोकणी, तर सालीम मामू कोकणींच्या मार्गदर्शनाखाली आपला गोठा चालू आहे. तर 2020 साली मामूंनी आपल्याला एक बुड्डी म्हणून, आता तिला बुड्डीच म्हणतो आम्ही नाशिकवाली, तर ती मामूंनी जी चांदणी आणि शंभूची आई आहे ती आपल्याला दिली होती 2020 ला. तर त्यानंतर बरेचसे प्राणी जे आहेत आपल्याकडे आता मामूच्या लाईनचेच आहे, सालीम मामू कोकणींच्या लाईनचे प्राणी आहे. त्यात काही प्राणी आपल्या काला ब्लड लाईनचे आहे. आणि सध्या जो आपल्या समोर उभा आहे हा जो बाबा नावाचा मेल आहे, हा आपला मामूच्याच रॉक ब्लड लाईन मधून आहे. आणि बाकी बाजूचा जो मेल आहे तो मेल तो मामूंनीच दिलेला एक खली म्हणून बोकड आहे, गौरकाबा घनवटांचा, बरोबर, त्या मेलच्या लाईनचा बोकड आहे. आणि बऱ्यापैकी आपल्याकडे मंत्री लाईनच्या 2 पाठी आहे आणि त्यामध्येच बाकी मामूच्याच लाईनचे जनावर आहे. पुरे प्राणी हे सालीम मामू कोकणी मामूंच्याकडून आलेले जनावर आहेत. त्यात काला लाईन आहे, रॉक लाईन आहे, हा आपला खली लाईन कडून आला, तो सुद्धा मामूंच्याकडून झालेला आहे. आणि बाकी भुरकन्नी वगैरे मामूच्या ज्या फेमस बकऱ्या आहे त्यांच्या फिमेल आपल्या जवळ आहे. बर. मग आता आपल्याला थोडक्यात आपले हे जे मेल आहेत यांची डिटेल्स जरा सांगा, काय वैशिष्ट्य आहे या मेल मध्ये? आता साहेब, काय ना, हा मेल थोडा काही दुखापतीत असल्यामुळे आता सध्याच्या व्हिडिओत खराब दिसतोय. तर हा मेल जे तर आता समोरच आहे. आता माझ्या हाईटनुसार, आबांच्या हाईटनुसार, परमेश्वर भाऊच्या हाईटनुसार जर समजलं तर येते का हा आज 45 प्लस झालाय आणि हा आता 6 दातावर आहे. कान वगैरे तुम्ही बघता, त्याचे कान 21 इंच यायला पाहिजे. बरोबर, सुंदर.
आणि पूर्ण खुला पत्ता आहे. बाकी तर बोन साईज वगैरे सर्व व्हिडिओ दिसतच आहे. नाही, छानच आहे. हा आता हा मेल घेऊन किती दिवस झाले आपल्या? हा मेल घेऊन सर आपल्याला झाले आता जवळपास 1 वर्ष होत आलं. 1 वर्ष होता. मग याचं प्रोडक्शन आपल्या इथं आलेलं आहे. हा याचं प्रोडक्शन आलंय. मग मित्रांनो, या व्हिडिओच्या पुढच्या भागात आपण या मेलचं प्रोडक्शन सुद्धा दाखवणार आहोत. आता भैया, आम्हाला त्या मेल बद्दल माहिती सांगा. तो मेल कसा काय आपल्याकडे आला? हा जो मेल आहे सर, तर ह्या मेलची जी आई आहे ती मोरकानी म्हणून फिमेल आहे आपली. तर जी मामूंच्या मोरकानीची मुलगी मामूंनी आपल्याला दिली होती, बर. त्या मोरकानी त्याची आई आहे. आणि मामूनीच दिलेला जो खली आहे गोरख आबा गणवटांना आमच्या आग्रा असतो मामूंनी दिलता, त्या मेलचे तो त्याचा बाप तो खली. म्हणजे आपल्या घरची जी मोरकानी फिमेल आहे ती खलीकडून तुम्ही भरवून आणली आणि तिला झालेला हा बच्चा आहे. शंकर नाव ठेवले आपण. हो, याचं नाव सध्या तो शंकर. काय डिटेलवर आहे? आता साहेब त्यांनी 2 दात तर काढलेले आहे. एक म्हणजे 4थं दात काढणारच कुठेतरी, कारण एक 17 ते 18 महिन्याचा मेल झाला तो आता. बरोबर. आणि त्याची पण हाईट यायला पाहिजे, लगभग 45च्या आसपास यायला पाहिजे. 45 त्या मेलचं वैशिष्ट्य बघता हा चेहरा फार दुर्मिळ आहे आपल्याला. आणि फार सुंदर चेहरा शंकरला आलेला आहे. आणि शिंगाची ठेवण वगैरे सुंदर आहे. म्हणजे पुढे भविष्यात त्या लाईन मध्ये सुद्धा आपले सुंदर रिझल्ट मिळणार आहेत आपल्याला. सर विशेष म्हणजे असं आहे, दोन्ही पण मेल आपले रोज बकऱ्यांमध्ये एक दिवसातून 12 ते 14 किलोमीटर रनिंग ते करतात. बर. एक 12-14 किलोमीटर चालून पण बोकडं एकदम ऍक्टिव्ह असते. असं काही नाही की एक 12-14 किलोमीटर फिरत्या म्हणून बोकडं सुस्तावल्यासारखे बसते, असं काही नाही. असं काही जास्त अग्रेसिव्हनेस पण ते दाखवत नाही, पण बऱ्यापैकी चांगले एकदम टवटवीत मजेत राहते ते, जेणेकरून एकदम त्यांचं जे ब्लड आहे तर चांगलं पॉवरफुल आहे. याच्यावरून लक्ष येतं जेणेकरून एवढा मोठा प्रवास करून पण बोकडं आता ऍक्टिव्ह असतात. बरोबर. भैया, आपल्या त्या शंकर बद्दल एक माहिती आम्हाला आहे, कारण आम्ही होतो मागच्या वर्षी. आपली जी बिटलची स्पर्धा झाली, डाळ नंबर 2 येते, 1 वर्ष होत आलं बऱ्यापैकी. तिथं शंकरनं आदंत गटात तो चॅम्पियन होता, 1 नंबरचा मेल ठरला होता. मित्रांनो, आता 1 वर्षानंतर बघू शकता मेलनं काय डेव्हलपमेंट घेतलेली आहे, ग्रीप घेतलेली आहे. आणि मगाशी भैयाने एक विषय बोलला की आता मेल थोडासा खराब आहे वगैरे, पण जे खरोखर शेळी पालनात काम करतात त्यांना माहित आहे मेल हा तब्येतीनं कधी खराब कधी चांगला होत असतो. 12 महिने एकसारखा मेल राहत नसतो, कारण तेच तर शेळी पालन आहे. ज्यावेळेस शेळ्या वगैरे भरवल्या जातात त्यावेळेला मेलची तब्येत खराब होणे, परत तो चांगला होणे हे होत असतं. त्यामुळे मेलचे गुण वैशिष्ट्य बघणं महत्वाचं आहे, त्याचे गुणधर्म बघणं महत्वाचं आहे, त्याचे रिझल्ट बघणं महत्वाचं आहे, जे आपण पुढच्या भागात नक्की बघणार आहोत. चला मित्रांनो, आता चेतन भैया यांच्या शेळ्या ज्या ठिकाणी चराईसाठी गेलेल्या आहेत त्या चराई क्षेत्रावर आपण जाऊया. हा चेतन भैयांच्या फार्मला लागूनच एक रस्ता आहे, तिथून आपण त्या क्षेत्राकडे जात आहोत. वाटेत त्यांचं जे चारा नियोजन आहे त्याच्यावर ही धावती नजर आपण देऊ. सध्या त्यांनी मेथी घासची लागवड केलेली आहे आणि शेजारीच मक्का पण आहे. हे सर्व काही चारा नियोजन ते आपल्याला दाखवत आहेत आणि इथूनच थोड्या अंतरावर आपण चराई क्षेत्रापर्यंत पोहोचू. मित्रांनो, आता आपण चेतन भैयांच्या फिमेल सध्या शेळ्या जिथं चरायसाठी आलेल्या आहेत तिथं त्या चराईच्या क्षेत्रावर आलेलो आहोत. आणि कळप तसा फार मोठा आहे, पण त्यातल्या निवडक फिमेल आपण हे घेऊन चेतन भैयांच्याकडून त्यांची माहिती घेऊया. भैया, आम्हाला एक शेळीबद्दल त्यांचं काय वैशिष्ट्य आहे, आपल्या कळपामध्ये त्या का आपण सामील केले त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगा. सर, आता ह्या 2 फिमेल ज्या आहे ना, ह्या एक 90 म्हणून शेळी होती आपली. ती आपण सालीम मामूंच्या मार्गदर्शनातून घेतलेली फिमेल होती. मामूने ती पंजाबवरून अवेलेबल करून दिली होती पहिले आपल्याला. तर त्या फिमेलच्या 200 फिमेल आहे. आता हिची हाईट तर तुमच्या समोरच आहे, हिची हाईट आहे 46+ हाईट आहे. आता वेलेली फिमेल दुधाला पण चांगली आहे, एक 5-5.5 लिटर दूध देते आरामात. आणि तसं जर म्हणलं तर हिच्या बाजूची ही जी फिमेल आहे ही सालीम मामू कोकणींची जी राणी फिमेल आता एक्सपायर झाली, मामूंच्या त्या राणीची ही मुलगी राणीच्या बहिणीची मुलगी आहे, जेणेकरून हिची आई समोरची मोरकानी म्हणून आपली इथं मोरकानी तिचं नाव आहे. मोरकानी. मामूंनी आपल्याला लहान असताना दिलेली होती ही मोरकानी. आणि याच्याच बाजूला जी समोरची आहे तर ही 4 साडाची शेळी आहे. सालीम मामूंनीच आपल्याला ही पंजाब मधून काढून दिलेली फिमेल आहे. आणि त्याच्या पाठीमागची जी फिमेल आहे तर ही आपल्या 90 खानदानातली फिमेल आहे, जेणेकरून त्यांची आई आता एक्सपायर झाली. त्या फिमेलची ही फिमेल आहे, म्हणजे एकाच खाणीतल्या 3 जणी बहिणी. आणखी पण यांच्या खाणीतल्या 2-3 फिमेल आहे इथं रानात सर्व राहिल्या, काही छोट्या फिमेल. शेजारच्या हिचं ही जे होते मामूच्या मोरकानीच्या लाईन मधली. तुम्ही बोललात बरोबर. मित्रांनो, कळप आता पाहू शकता आपण आजूबाजूला चरत आहे, फार मोठा कळप आहे. आपण त्यातल्या विशेष ज्या गुणवत्तेच्या फिमेल आहेत त्यांना इथं घेतलेला आहे. चेतन भैया अतिशय सुंदर हा कळप आहे आणि त्याच्यातला आपण फिमेल सुद्धा बघू शकतोय. चेतन भैया, आता आपल्या या फिमेल बघतोय,
45 46 आणि बाकीच्या तरी 40+ आहेत बाकीच्या फिमेल सुद्धा आपल्या. हो एवढा छान कळप तयार झाला. ह्या फिमेल सध्या महाराष्ट्रात तरी 45 46 फिमेल मला तरी बघण्यात अजून तरी आलेले नाहीत. अगदीच नाही असा दावा करायला नको, पण मला वाटत नाही फार 45 46 फिमेल असतील आपल्या इथं. हो हो पंजाबमध्ये सुद्धा सध्या मिळणं मुश्किल झालेलं आहे तिथं शोधायला गेलं तरी. हो बरोबर. मग कसं काय आपल्याला हे कळप आपण तयार केलं आतापर्यंत? हे काय सर, एक आपल्याला 2 ते 3 छोट्या फिमेल सालम मामूने दिल ते ना, मामूच्या त्या ब्लड लाईन मधली खासियत म्हटली तरी चालेल ही. बर. हा, जे मोरकानीची ब्लड लाईन होती मामूची, जी पहिले 46 साईडची मोठी बकरी मामूची, तिच्या खानदानीतून आलेले या पाठी आणि या पाठींपासून आपण हे सर्व ब्रीड डेव्हलप केलेलं आहे. म्हणजे तरी हे एक बऱ्यापैकी सगळं आपण घरचं तयार केलेलं आहे. हा, हे ब्लड लाईनचा विषय आहे. अच्छा. मग भैया आता हे जे फिमेल आहेत त्यांचं लाईन कोणती आहे, त्यांचं बाप कोणता आहे? यांचं जर म्हटलं सर, या काला ब्लड लाईन मधल्या फिमेल आहे बऱ्यापैकी याच्यात. आता याच्यातल्या 3 फिमेल काला ब्लड लाईन मधल्या आहे. ती समोरची जी मोठी फिमेल हा. ती काला ब्लड लाईनची आहे, ही पण काला ब्लड लाईन मधून आहे. आणि ही एक फिमेल आहे खलीच्या लाईन मधून आहे. खाली आपल्या खलीची धनवटाबांच्या मुलगी. line मध्ये. हा. हा, तिकडून. तर ह्या काला आणि खलीच्या ब्लड लाईन मधून आहे. खली पण मामूंनीच दिलं अवेलेबल करून त्यावेळेस. बरोबर. तर ते मामूच्या कालाचं आणि खलीचं त्या ब्लड मधूनच ह्या फिमेल आहे. बरोबर. म्हणजे मामुनी जे सुरुवातीला तुम्हाला जे काही प्राणी दिले हा त्यातून आता तुमच्या मेहनतीतून तुम्ही हा कळप बनवलेला आहे. हो हो मित्रांनो, आपण जो चेतन भैयांचा मेल पाहिलाय बाबा, त्याचा रिझल्ट सध्या पाहतोय. भैया, आपला जो फार्मर हा बाबाचा रिझल्ट आलेला आहे, हा त्या पाटींबद्दल थोडीशी माहिती द्या ना आम्हाला. सर, ह्या ज्या पाठी आहे, तर आता जर सांगायला गेलं तर बाबा पण आपण सालीम मामूंची इथून आणलेला आणि यांची आई पण आपण सालीम मामूंची इथून आणलेली आहे. तर ह्या दोन्ही पण फिमेल जे आहेत बाबा आणि आपले मोरकानीच्या फिमेल आहे, तर हा बाबाचा रिझल्ट आहे. या दोन्ही पण फिमेल आपल्या एक 5.5 महिन्याच्या फिमेल झाल्यात सर आता. त्या दोघी हो मगाशी ज्या व्हिडिओ मध्ये आपण मोठी मोरकानी नावाची फिमेल दाखवली, हो, तिच्या तिच्या ह्या मुली दोघी, या दोघी. या सध्याच्या वेताच्या ह्या मुली हो, आहेत. 2 मुली तर. बरोबर. आणि तिकडं जी एक फिमेल दिसते आपल्याला छोटी, ती? ही 90च्या खानदानातली फिमेल आहे. अच्छा. जेणेकरून आपण हिच्या पिल्ल पाटील साहेबाला दिलते जपचे, तिच्या त्या फिमेलचे. हा, जगचे वळसंख्य आमचे पाटील साहेब आहेत, हा. सुभाष पाटील साहेब, त्यांना दिलती. ओके. हो फार सुंदर रिझल्ट आहे मित्रांनो, बघू शकताय तुम्ही. एका जिद्दीनं चिकाटीनं एखाद्या ब्लड लाईन मध्ये काम केल्यावर काय आपल्याला रिझल्ट मिळू शकतो, तो आपल्याला चेतन भैयांच्या फार्मवर पाहायला मिळतोय. ठीक आहे भैया, सुंदर आहे. तर मित्रांनो, तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ आता पाहिला असणार. चेतन भैयांच्या फिमेल आपण चांगल्या चांगल्या बघितलेल्या आहेत. चरायला गेलेल्या ठिकाणी जाऊन तिथं जाऊन आपण सर्व त्यांचा कळप पाहून आलेलो आहोत. तसंच त्यांचा चारा क्षेत्राची पाहणी आपण केली आहे. चाऱ्याच्या डिटेलमध्ये आपण जात नाही. प्रत्येक फार्मर आपण ते प्रश्न विचारतो. तिथं थोडंसं काहीतरी वेगळं दाखवायचं होतं तुम्हाला आणि वेगळं पाहण्यासारखं या फार्मर होतं, त्यामुळे आपण फक्त त्या वेगळ्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करून हा व्हिडिओ केलेला आहे. तर चेतन भैया, तुमचे खूप खूप धन्यवाद. आज आम्हाला वेळ दिलेला आहे तुम्ही आणि आपल्या फार्मची आणि आपल्या जनावरांची छानशी माहिती दिलेली आहे. धन्यवाद.